हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, तलाठीचा दुसरा टप्पा चालू आहे आणि दिनांक 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये जे प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात आलेले होते, कोणत्या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित पाहूया। ज्याची कोणाची तलाठीची परीक्षा राहिलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतरही काही संभाव्य प्रश्नसुद्धा पाहणार आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देण्यात येईल। टेलिग्रामची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, दिनांक 26, 27 आणि 28 या 3 दिवसामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आता आपण व्यवस्थित पाहूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? बघा, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? मग आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते। मग या प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? मग 31 मार्च 1867। 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली। पुढचा प्रश्न बघा, शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, शारदा सदनची स्थापना मग कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती। त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, मग आता स्थापना कधी केली होती? तर 11 मार्च 1889 मध्ये 11 मार्च 1889 मध्ये शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती। कुठे केली होती? तर मुंबई येथे केली होती। आता याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे पॉईंट बघा, तर बघा, रमाबाई रानडे यांनी काय केलं? मग हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती। त्याच्यानंतर बघा, ताराबाई शिंदे यांनी काय केलं? स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिलेला आहे। त्याच्यानंतर पुढचे आहेत बघा, जनक्का शिंदे यांनी काय केलं? तर निराश्री सेवा सदनची स्थापना केली होती। परीक्षेच्या दृष्टीने हे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर बघूया मग पुढचा प्रश्न, परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, परमहंस सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली विचारलेलं आहे। तर कधी झाली? मग 31 जुलै 1849। बघा, परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849ला झाली होती। तर कोणी केली होती? मग दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती 31 जुलै 1849। पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? तर कोण होते? मग महात्मा ज्योतिबा फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते। तर मग आता याच्यावर असा प्रश्न विचारू शकतात की स्थापना कधीची आहे? मग तर बघा, 24 सप्टेंबर 1873। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना आहे। तर कुठे आहे? मग पुणे येथे आहे, व्यवस्थित लक्षात घ्या। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? बघा, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर कधी? मग 1820 मध्ये ही रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली होती। त्याच्यानंतर बघा, कोणी सुरू केली होती? थॉमस मुनरो आणि रीड या दोघा जणांनी ही रयतवारी पद्धत सुरू केली होती। बघा, थॉमस मुनरो आणि रीड। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा, महालवारी पद्धत तर कोणत्या वर्षी सुरू झाली? मग तर 1822 मध्ये ही महालवारी पद्धत सुरू झाली होती। त्याच्यानंतर कोणी केली होती? मग होल्ट मॅकेन्झी यांनी ही पद्धत, महालवारी पद्धत 1822 मध्ये सुरू केली होती। पुढचा प्रश्न बघा, कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? बघा, आता कायमधारा पद्धत तर कोणत्या वर्षी? मग 1793 मध्ये कायमधारा पद्धत लागू करण्यात आली। तर याचा महत्त्वाचा पॉईंट बघा, मग कायमधारा पद्धत तर जमीनदारांना जमिनीचे मालक बनविले ह्या कायमधारा पद्धतीचा उद्देश होता। तर त्याच्यानंतर मग ही कोणी सुरू केली? तर बघा, 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही पद्धत सुरू केलेली आहे, व्यवस्थित लक्षात घ्या। पुढचा प्रश्न बघा, 42वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, कितवी? 42वी घटनादुरुस्ती तर कोणत्या वर्षी झाली? मग तर 1976 मध्ये ही 42वी घटनादुरुस्ती झाली होती। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, धुवाधार धबधबा हा कोणत्या नदीवर आहे? बघा, धुवाधार धबधबा तर कोणत्या नदीवर आहे? मग तर नर्मदा नदीवर हा धुवाधार धबधबा आहे। महत्त्वाचे पॉईंट बघा, शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? मग कावेरी नदीवर आहे, जे की कर्नाटकमध्ये आहे। त्याच्यानंतर बघा, गिरसप्ता धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती नदीवर आहे, हे पण कर्नाटकमध्ये आहे। पुढचा बघा, दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? मांडवी नदीवर आहे, हे गोव्यामध्ये धबधबा आहे।
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अंमलात आला? बघा, माहितीचा अधिकार मित्रांनो, या माहितीच्या अधिकारावर नक्कीच एक्झाममध्ये 1 ते 2 मार्काचे प्रश्न येतच आहेत मित्रांनो. आपण याची PDF टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तर बघा, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अंमलात आला मग? तर 2005ला हा माहितीचा अधिकार अंमलात आला होता. पुढचा प्रश्न, ओळीव या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा मित्रांनो, आपण पुस्तके आणि लेखके A to Z पूर्ण स्टेट बोर्डचे किंवा TCSने विचारलेले सुद्धा आपण व्यवस्थित घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न पुस्तके व लेखकेचे आपल्याच व्हिडिओमधून येत आहेत. तर बघा मित्रांनो, ओळीव या कादंबरीचे लेखक तर कोण आहेत मग? शंकर पाटील. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ग्रीन बॉन्डची संबंधित कोणते शहर आहे? बघा, ग्रीन बॉन्डची संबंधित शहर कोणते आहे? तर कोणते आहे मग? इंदोर. पुढचा प्रश्न बघा, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर ऐच्छिक हा शब्द विरुद्धार्थी आहे अपरिहार्य या शब्दाचा. पुढचा प्रश्न बघा, वावटळ या कादंबरीचे लेखक कोण? बघा, आपल्याच व्हिडिओमधून हा प्रश्न आहे. वावटळ कादंबरीचे लेखक तर कोण आहेत मग? व्यंकटेश माडगुळकर हे वावटळ या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदीची लांबी किती आहे? बघा, कृष्णा नदीची लांबी तर किती आहे मग? 1400 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघा, आरोग्य सेवा हक्क लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बघा, आरोग्य सेवा हक्क लागू करणारे भारतातील पहिले राज्य तर कोणते आहे मग? तर राजस्थान हे राज्य आहे. पुढचा प्रश्न बघा, वुडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी आला? बघा, वुडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी अंमलात आला? तर कधी मग? 1854मध्ये. पुढचा प्रश्न, शतपत्रे कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहेत? बघा, शतपत्रे कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहेत? तर कोणत्या मग? गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे हे लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मग? 1864मध्ये वेद समाजाची स्थापना झाली. तर मग कुठे झाली मग? तर मद्रास येथे म्हणजे चेन्नई येथे. पुढचा प्रश्न बघा, सिंधू नदी करार कोणत्या वर्षी अंमलात आला? बघा, सिंधू नदी करार तर 1960मध्ये हा सिंधू नदी करार अंमलात आलेला होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 21वा, पावनखिंड या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, पावनखिंड या कादंबरीचे लेखक आपण घेतलेले आहेत तर कोण आहेत मग? रणजित देसाई हे पावनखिंड या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, अलीवर्दी खानचा मृत्यू हा कोणत्या वर्षी झाला? बघा, अलीवर्दी खानचा मृत्यू तर कधी झाला मग? 1756मध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा, सर्वाधिक लोकसंख्या हे सुद्धा आपण जनगणना या टॉपिकमध्ये घेतलेलं आहे. व्यवस्थित पहा ते पण व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी. बघा, सर्वाधिक लोकसंख्या भारतामध्ये तर कुठली आहे मग? कोणत्या राज्याची? उत्तर प्रदेश या राज्याची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तर मला सांगा मग, महाराष्ट्राची लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? तर सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम या राज्याची आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, वांड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, वांड या शब्दाचा समानार्थी शब्द तर कोणता मग? खोडकर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, घर गंगेच्या काठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत मग? ज्योत्स्ना देवधर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? बघा, महानायक ही कादंबरी कोणाची आहे मग? विश्वास पाटील यांची ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर किती आहेत मग? एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती झाली? बघा, RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती झाली? तर कोणत्या मग? 2019ला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बेटन हॉकी कपचे आयोजन कोणत्या राज्यात झाले होते? बघा, बेटन हॉकी कपचे आयोजन तर तामिळनाडू या राज्यामध्ये झाले होते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बघा मित्रांनो, आपण हे टोपण नावे आणि कोणाला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते हे सुद्धा आपण व्यवस्थित मराठीच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ज्याने कोणी पाहिलं नसेल तर व्यवस्थित पाहून घ्या. लोकहितवादी या टोपण नावाने तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती आहे? बघा, सर्वात मोठी द्विकल्पीय नदी भारतातील तर ही गोदावरी नदी आहे.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर कोणता आहे मग? अल्पकाळ. पुढचा प्रश्न, वारणेचा वाघ ही कादंबरी कोणी लिहिली आहे? बघा, वारणेचा वाघ ही कादंबरी कोणाची आहे? तर कोणाची आहे मग? अण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? बघा, सुजल जलशक्ती योजना तर जलशक्ती मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले? बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी तर कोणत्या मग? दीनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले होते. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, बिढार ही कादंबरी कोणी लिहिली आहे? बघा, बिढार कादंबरी तर कोणी लिहिली आहे मग? भालचंद्र नेमाडे यांनी ही बिढार ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 3 कशाशी संबंधित आहे? बघा, कलम 3 तर कशाशी संबंधित आहे? तर नवीन राज्यांची निर्मिती. बघा, नवीन राज्यांची निर्मितीशी हे कलम 3 संबंधित आहे. पुढचा प्रश्न 38वा बघा, ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान तर मग कैलास पर्वत हिमालयमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते? बघा, चुनखडीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते महाराष्ट्रातील? तर कोणत्या मग? यवतमाळमध्ये हे उत्पादन होते. पुढचा प्रश्न, नीलगिरी बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? बघा, नीलगिरी बायोस्फियर रिझर्व तर मित्रांनो आपण जे भूगोलाचे लेक्चर घेतले होते त्याच्यामधील हा प्रश्न आहे. तर मग कोणत्या राज्यातील आहे? तर तामिळनाडू या राज्यातील नीलगिरी बायोस्फियर रिझर्व आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? बघा, समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर कोणत्या मग? ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्ती सूची भारतीय राज्यघटनेने घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, फिर्याद हा काव्यसंग्रह कोणत्या व्यक्तीचा आहे? बघा, फिर्याद काव्यसंग्रह कोणाचा आहे मग? हिरा बनसोडे यांचा हा फिर्याद काव्यसंग्रह आहे. पुढचा प्रश्न बघा, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1919मध्ये. पुढचा प्रश्न, पॅराद्वीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, पॅराद्वीप बंदर तर कोणत्या राज्यामध्ये आहे मग? तर ओडिशा राज्यामध्ये हे बंदर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, अभिनव भारत संघटनेची स्थापना तर कोणत्या वर्षी मग? 1904मध्ये. पुढचा प्रश्न, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टीची स्थापना तर 1 जानेवारी 1923मध्ये ची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? बघा, पिट्स इंडिया कायदा तर कोणत्या वर्षी अंमलात आला मग? 1784मध्ये हा कायदा अंमलात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेत संघराज्याची राज्यभाषा याबाबत तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? बघा, संघराज्याची राजभाषा याबाबत कोणत्या कलमात तरतूद दिलेली आहे? तर कलम 343. तर पुढचे बघूया महत्त्वाचे, कलम 344 काय आहे? तर राजभाषेसाठी आयोग आणि संसदीय समिती. त्याच्यानंतर बघा 345 कलम तर कशा संबंधित आहे? तर राज्यांची राजभाषा. बघा, राज्याची किंवा राज्यांची राजभाषा. पुढचं आहे 351 तर बघा मग हिंदी भाषेच्या विकासाचे मार्गदर्शक तत्व. हे कलम व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, महत्त्वाचा आहे. बघा, 1873मध्ये स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? बघा, 1873मध्ये स्थापन झाले होते सत्यशोधक समाज तर याचे संस्थापक कोण होते? तर कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले हे होते. स्थापना कधीची? 1873. कुठे आहे? पुण्याची. ओके. मग आता बघा ब्राह्मो समाज तर ब्राह्मो समाजाची स्थापना कधीची आहे? 1828ची. कुठली आहे? कोलकाता येथील. कोणी? तर राजा राममोहन राय यांनी केलेली आहे. पुढचे प्रश्न बघा, पुढचा पॉईंट, आर्य समाज स्थापना 1875. कुठे? मुंबई येथे. आणि कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. हे सर्व पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना तर कोणी केली मग? तर स्वामी विवेकानंद यांनी ही स्थापना केलेली आहे. कधी केलेली आहे मग? तर 1897मध्ये केलेली आहे.
पुढचा प्रश्न बघा, जनगणना 2011 नुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? आताच मी सांगितलं वर पाहिलं आपण, तर सिक्कीम राज्याची सर्वात कमी लोकसंख्या आहे. तर 1 नंबरला कोणतं राज्य आहे ज्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर उत्तर प्रदेश. आपला महाराष्ट्र 2 नंबरला आहे लोकसंख्येच्या बाबतीत. व्यवस्थित सर्व पॉईंट पहा. पुढचा प्रश्न बघा, युगांतर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? बघा युगांतर, तर कोण आहेत मग? बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त हे युगांतर या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. तर बघा मग वंदे मातरम वृत्तपत्र कोण आहेत मग? अरविंद घोष. त्याच्यानंतर बहिष्कृत भारत वृत्तपत्र कोण आहेत मग? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर बघा पुढचे आहेत दीनबंधू वृत्तपत्र कोण आहेत मग? कृष्णराव भालेकर. आणि दीनमित्र वृत्तपत्र कोण आहेत मग? मुकुंदराव पाटील. हे सर्व वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 50वा, बहादूर शाह जफर यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? तर 1862 मध्ये बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न बघा, अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? पुरुषोत्तम देशपांडे हे अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक आहेत. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 2022 खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकलेले आहे? बघा गोल्ड मेडल सर्वात जास्त कोणत्या राज्याने जिंकलेले आहे 2022च्या खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, नई रोशनी योजना ही कोणत्या मंत्रालयात मार्फत राबविण्यात येत आहे? बघा नई रोशनी योजना तर ही अल्पसंख्याक मंत्रालयामार्फत राबविण्यात येत आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 54वा, कानात बुगडी गावात फुगडी म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा कानात बुगडी गावात फुगडी या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर कोणता आहे मग? थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. बघा थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे हे या म्हणीचा अर्थ आहे. मित्रांनो याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक. बघा पावलापुरता प्रकाश पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत? BB बोरकर. त्याच्यानंतर पुढचे आहेत बघा, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता आहे? बघा लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ तर कोणता आहे मग? 1848 ते 1856. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बघा मांगेली धबधबा तर कोणत्या जिल्ह्यात आहे मग? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा धबधबा आहे. पुढचा प्रश्न, गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? बघा गोसीखुर्द हे धरण तर कोणत्या नदीवर आहे? वैनगंगा या नदीवर हे गोसीखुर्द धरण आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाच्या संबंधी कलम कोणते आहे? बघा भारतीय निवडणूक आयोग तर संबंधी कलम कोणता आहे मग? 324. पुढचा प्रश्न, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द तर कोणकोणते आहेत मग? दिनकर, भास्कर, आदित्य हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा सुप्रसिद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुप्रसिद्ध. पुढचा प्रश्न, आभाळ ठेंगणे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य अर्थ सांगा. बघा आभाळ ठेंगणे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तर काय मग? अति आनंद होणे. पुढचा प्रश्न, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द. वाजी शब्दाचा समानार्थी शब्द तर कोणता आहे मग? घोडा. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा. पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक तर कोण आहेत मग? पु ल देशपांडे हे आपण पाहिलेत. बघा पुढचा प्रश्न, पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा पत्नी शब्दाचा